नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय एकमत डिजिटलचं सुपरफास्ट अपडेट. राज्यातल्या उष्णतेची लाट, पाणी टंचाईची भीती, शेतकरी मार्गदर्शन आणि आगीच्या घटनांचा वेगवान आढावा घेऊयात. उत्तर सोलापूर तालुक्यात तापमान 42°C वर पोहोचल्याने नागरिक हैराण झाले, तर कडक उन्हामुळे नागरिक झाडांच्या सावलींचा आधार घेताना दिसत आहेत. दरम्यान थंड पाणी, शीतपेय आणि उसाच्या रसाच्या दुकानांवर मोठी गर्दी होत आहे. तर उन्हाळ्यात उसाचा रस नागरिकांसाठी नैसर्गिक एनर्जी ठरत असल्याचं चित्र दिसून येत आहे. लघु पाटबंधारे विभाग यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृषी पंधरवाडा 2026 अंतर्गत विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रात झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर सोमनाथ पोखरे यांनी डाळिंब लागवडीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पाणी व्यवस्थापनावर सविस्तर मार्गदर्शन केले. या शिबिराला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. परभणी तालुक्यातल्या लोहगाव येथे भीषण आगीत 5 दुकाने जळून खाक झाली आहेत. मशिनरी, इलेक्ट्रॉनिक दुकान, हॉटेलसह अनेक दुकानांचे लाखो रुपयांचं नुकसान झाले. आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी मोठे प्रयत्न केलेत, मात्र आग आटोक्यात येण्यास उशीर झाला. तर अग्निशमन दलाच्या गाड्या उशिरा पोहोचल्याने नुकसान झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नांदेड जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून तापमान 43 ते 44° पर्यंत पोहोचले आहे. तर सकाळी 10 पासून रस्त्यावर शुकशकाट दिसून येत असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. तर उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तर हवामान खात्यानेही 12 मे पर्यंत कायम राहणार असल्याचा इशाराही दिलाय. हे होते राज्यभरातल्या सुपरफास्ट ग्रामीण अपडेट्स. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एकमत डिजिटल्स. नमस्कार.